मी आलोय हा पुतळा टोटल 140 फुटाचा आहे. लोक इन्स्पिरेशनच घ्यावं आता आपल्याकडनं, अशी बॉडी बनवायची. आता बॉडीच्या बनायला भेटते. 4 दिवस अरे मोजून बघायचं का? ओके, सो नमस्कार मंडळी, वेलकम टू माय ब्लॉग. कसे आहेत तुम्ही सगळे? सो मी आज आलो इथं पिंपरीला. आता मला तुम्ही सांगा की मी कुठं आलोय, गेस करा. मागचं बॅकग्राऊंड बघून सांगू नका काय की बाबा मी कुठं. मी आलोय सो मंडळी बघू शकता तिथं मी आलोय छत्रपती संभाजी महाराज स्मारकला. हा पुतळा टोटल 140 फुटाचा आहे, जो की खाली 40 आणि वरी जी मूर्ती आहे जी आपल्या संभाजी महाराजची आहे, आपल्या छावाची जी मूर्ती आहे ते टोटल 100 फुटाची आहे. तुम्ही बघू शकता किती विशाल आणि किती मोठं आहे, किती सुंदर आहे. आता याचं कन्स्ट्रक्शन अजून चालू आहे. सो जेव्हा व्यवस्थित कन्स्ट्रक्ट होईल तेव्हा आपण तर यूज नक्की. पण मी जाता जाता म्हणलं बाबा काहीतरी नवीन दिसलंय आणि ते आपल्या शंभू महाराजांचं होतं. पण म्हणलं यार मला स्वतः प्रत्यक्षात मध्ये हे गोष्ट बघायचे. सो मी बघायला आलोय. प्लेसच्या बाबतीमध्ये सांगायचं तर मी प्लेस तुम्हाला लोकेशनवर पिन करतो. युजली लोकेशन तुम्हाला समजणार नाही. मला येताना थोडासा प्रॉब्लेम झाला कारण मॅपवरती पण दिसत नाही आहे, काही नाही. पण हे एक युजली रोडवरती तुम्हाला असं जाता जाताच दिसून जाईल. पण तरी पण मी हे लोकेशन पिन करतो. सो आता आपण जाऊत. 1 hour later. आपली ऑर्डर इथं आलेली आहे. आता आपण करणार आहे अनबॉक्सिंग. जे आपलं पार्सल आलेलं आहे. तुला काहीतरी दे रे फाडायला. चाकूच काढावे आज करते अनबॉक्सिंग. तो गाईज मी मागवलेत ॲब्रोचे शूज. हा जाणार आहे ना, मग जिमला निघायचं आणि काय जाणार आहे. ब्लॅक कॉपी झाली ना, आपण टॅग रिमूव्ह करून टाकू. गाईज मी जास्तीत जास्त ॲब्रोचे शूजच यूज करतो कारण माझा फेवरेट शू ब्रँड आहे. माझा जो जिमचा शू आहे आता सहज मागवला होता आणि त्या शूजला इतकं छान कम्फर्ट आहे. ओके, सो ही जिम साठी तर खूप छान आहे. जर तुम्ही एक्सरसाइज करत असाल, डे टू डेली लाईफ मध्ये कॅज्युअल वेअर मध्ये जर यूज करत असाल ना तर हे खूप छान आहे. याची लिंक मी तुम्हाला टाकेल डिस्क्रिप्शन मध्ये. जर तुम्हाला हवा असेल तर तुम्ही चेकआउट करा. ओके, सो मंडळी आपण येतोय आता जिमला. ओके, सो गाईज फायनली आपण आलोय जिमला. आता जिम चालू करू. जरा थोडस नॉर्मल एक्सरसाइज घेऊ, कार्डिओ करू. बस जास्त ओव्हर नको काय. आणि मग नंतर आपण जाऊ रूम वरती. 2 hours later. आम्ही आता आलो इथं भाजीपाला घ्यायला. काय काय घ्यायचंय? डाळ तर आहे ना, घे मग. शेपू घे आणि टमाटे घे. आता कमबॅक होणार माझा. वजन कमी करणार आहे. हा होगा कमबॅक. आता कमबॅक म्हणजे आता झाला. आता लोक इन्स्पिरेशनच घ्यावं आता आपल्याकडनं, अशी बॉडी बनवायची. आता आम्ही शेपूची भाजी आणली. आता शेपूची भाजी करणार आहे, मग मस्त सॅलड बनवणार आहे, मग कोबी कट करणार, ककडी कट करणार, आवळा पण खाणार, सकाळी आवळ्याचा ज्यूस पिणार. मग बघा थोडी डेअरी काय म्हणतात ते, थोड्याच दिवसाच्या गोष्टी आहेत. शुभ्या लक्षात ठेव, बॉडीच्या बनायला भेटते. घाबरून हा माझा कसली बॉडी करतो. इन्स्पिरेशन घेशील तू, लक्षात ठेव. 4 दिवस अरे मोजून बघायचं का? जर 4 दिवसाच्या वरी जर मी करायला लागलो झालं मग शुभ्या. काहीच आमचा मस्त इथं असा स्वयंपाक झालाय. शेपूची भाजी केली, मस्त सॅलड केले, मस्त ग्रीनरी होणार आहेत आम्ही आता. आणि कमबॅक करणार आहे. सो गाईज मूवीचं तिकीट काढले आणि आम्ही आता जाणार आहे जॉली LLB 3 बघायला. तर मी जॉली LLB 3 बघणार आहे. बघा आता
आजची रात्र आता शो कंप्लीट. ओके सो मंडळी, फायनली आपण जो सकाळी आपण स्मारकला गेलो होतो संभाजी महाराजचं, तो ते पण कंप्लीट झालंय आणि आता मूवी पण झालाय. आता मस्त रूमवर जाऊन सट्ट झोपायचंय. सो उद्या ब्लॉग येऊन जाईल. ब्लॉग जर आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. सो टेक केअर. भेटू उद्याच्या ब्लॉगला. बाय.